महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारा आणि त्यांच्या जीवाशी खेळणारा भयंकर प्रकार नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात उघडकीस आलाय. शेतकऱ्यांचा विश्वास असलेल्या निर्मल सीड्स या बियाणे कंपनीच्या नावाने बोगस आणि बनावट प्रिंटिंग करण्याचा धंदा पोलिसांनी आणि कृषी विभागाने उद्ध्वस्त केलाय. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडालीय. हा धक्कादायक प्रकार दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारात असलेल्या अक्षय पॅकेजिंग नावाच्या पत्रा शेडमध्ये सुरू होता. निर्मल सीड्स प्रायलिम या महाराष्ट्र राज्यातील अधिकृत आणि नामांकित ब्रँडच्या नावाचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी बोगस पाऊच आणि गोण्यांची छपारी केली जात होती. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी कल्याण पाटील आणि त्यांचे पथक आणि पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात बनावटगिरी उघडकीस आल्यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 70,000 रुपये किमतीचे 5,000 बनावट पाऊच, निर्मल सीड्स कंपनीचे पाऊच छापण्यासाठी वापरले जाणारे 8 प्रिंटिंग सिलेंडर्स, आउटर गोण्या छापण्याचे 4 स्टेरिओ आणि इतर संशयास्पद रजिस्टर व गोण्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि ट्रेडमार्क अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जानोरी येथील नितेश शंकरराव घुमरे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ही बनावट छपाई करून घेणारा एक अज्ञात मुख्य सूत्रधार सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. निर्मल सीड्स कंपनीचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर व्यंकट अंबादास पवार यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. बाजारात बनावट पॅकिंग वापरून शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकण्याचा हा फार मोठा कट कृषी विभाग आणि पोलिसांनी उधळून लावलाय. पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की या अटक केलेल्या आरोपीच्या मागे अजून किती जणांची साखळी आहे? या बोगस पॅकिंगमध्ये कोणतं बियाणं भरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाणार होती? दिंडोरी पोलीस या लॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.